आपल्याला आवळून घेतोय, आपल्याला गिळंकृत करू पाहतोय. वृक्षाच्या खोडातून दिसतो आहे एक प्रचंड मोठा डोळा आणि आकार नसलेलं शरीर. हे महाकाय वृक्षा, कोण आहेस तू? कोण? आणि आमची वाट का लावली आहेस? निघाला. मी तुमची वाट इथे हे राक्षसराज, आम्हाला जाऊ दे. सीतामाई संकटात आहे, त्यांना सोडवून आणणे आमचे कर्तव्य आहे. तेव्हा आमच्या मार्गातून बाजूला हो, जाऊ दे आम्हाला. तुम्ही माझ्या विरोधातून सोडून शकणार नाही. याला क्षमा नाही. याचे हे विशाल बाहू धरातीर्थी पडल्याशिवाय आणि याचा वध केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कर प्रयत्न कर, तू कधीच माझ्या तावडीतून सुटणार नाहीस. जय श्रीराम, जय श्रीराम. माता सईबाई प्रत्यक्ष जन्मदाती माता सईबाईनं शंभू बाळांना गुण ज्ञान दिलं. युद्धकलेसारखंच न्यायशास्त्रातही पारंगत बनवलं. करू लागले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी अचाट लेखन किमया केवळ संस्कृत पुरतीच मर्यादित नाही. त्यांच्या चमकदार लेखणीतून अवतरले नायिका भेद, नवशिखा आणि 7 शतक हे 3 ग्रंथ. बलाढ्य दुश्मनाला अंगावर घेऊन मातीला मिळवण्याच्या मर्दानी मस्तीत यौवन वेढून गेलं. भोवती हास फेकला. पण माय भवानीच्या कृपेनं, शिवप्रभूंच्या आशीर्वादानं सार्वभौम राजा म्हणून स्वराज्याच्या छत्रपती पदापर्यंत पोहोचले. शिगोशीग भरलेली राजसभा, तेजस्वी बलदंड शंभूराजे पूर्ण सालंकृत शस्त्रधारी होऊन सभेत आले आणि सिंहासनाचे ठाई जाऊन स्वराज्याचे छत्रपती झाल्यावर शंभूराजांच्या पराक्रमाची चौफेर घोडदौड सुरू झाली. स्वराज्याचं निशाण उंच चढत होतं, पण फितुरीचे पूर्ववत सामर्थ्यवान करावं. मंत्राच्या या नामाचा जय जयकार केला. पुन्हा आवेश संचारला. त्यानंतर झालेल्या तुंबळ युद्धात जयाची आणि हनुमंताच्या सागर विजयाची ही रोमांचक कथा. द्वेषानं लंकेवर चाल करून गेलं. महाप्रचंड युद्धाला आरंभ झाला. दोन्ही बाजूंनी शस्त्रास्त्राचा अफाट मारा चालला होता. अशातच रावणाचा इंद्रजिताचा बाण बरणी लागून लक्ष्मण मूर्छित झाला. रामचंद्राच्या सेनेला हादरा बसला. सर्वत्र चिंतेचं सावट व्यापून राहिलं. रामप्रभू, विभीषण, जांबुवंत, वानरवीर यांना काय करावं तेच कळेनासं झालं. एवढ्यात सूर्यास्त झाला आणि त्या दिवसाचं युद्ध थांबलं. मग लगबगीनं सुषेण नावाच्या वैद्यराजांना समरांगणावर आणण्यात आलं. त्यांनी नाडी परीक्षा केली आणि विभीषणाला सांगितलं, आघात वर्मी आहे, भय प्राणांचा आहे.
उपचार अशक्य नसला तरी अत्यंत कठीण आहे. आपण सांगावं वैद्यराज, त्वरित सर्व सिद्धता केली जाईल. लक्ष्मणांचे प्राण अनमोल आहे. ते वाचतील, परंतु त्यासाठी संजीवनी नावाची महाप्रभावी औषधी आणावी लागेल. प्राणदायिनी दिव्य वनस्पती. वैद्यराज, तर मग ती मिळवण्याचं स्थान सांगावं. आमचे वानरवीर. पसरली, बादशाला समजली, पण बादशानं पहारा तसाच ठेवला. मध्ये वाटण्याची रिकामे पेटारे येऊ लागले, मिठाई बाहेर जाऊ लागले. अनेक दिवस हेच सुरू होतं. रोज सुरू केला आणि त्यांच्या नजरांच्या काट्या कुट्यातून, बादशाही हुकमांच्या दगड धोंड्यातून आणि शाही अंमलदारांच्या बंदोबस्ताच्या खाच खळग्यातून महाराजांच्या योजनेनं हळूहळू डोकं वर काढलं. महाराजांनी आपल्या मावळे पथकाला घरी पाठवलं. जड जवाहीर परमानंदांच्या बरोबर घरी पाठवून दिलं. श्रावण वद्य द्वादशी महाराजांनी पेटाऱ्यात मेवा मिठाई लादली, फळ फळावळ भरले. 2 पेटारे मात्र रिकामेच ठेवले. महाराजांनी आपल्या हातातलं कड काढून हिरोजीकडे दिलं. महाराज म्हणाले, हिरोजी, थेट तुमच्या वाणी त्या पलंगावर झोपतो बघा. पण हिरोजी, हा मखमली कापसाचा पलंग नसून महाराज बाहेर या, धोका टळलेला आहे. आता काळजीचं कारण नाही. शोभना विश्वनाथ शिंदे,
आम्ही गेली 14-15 वर्ष गणपतीचं वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करतो. पण आम्ही इतके वर्ष थर्माकोलचं वेगवेगळ्या प्रकारचं रथ, नंतर मोर, पालखी अशा प्रकारची विविध डेकोरेशन केली. पण यावर्षी नेटवर सहज पाहता पाहता हे जपानी समुराई मंदिर दिसलं आणि त्यावरून आम्हाला अशी कल्पना सुचली की आपण यावर्षी हे असंच मंदिर करायचं. आणि त्याप्रमाणे मग आम्ही चटई आणि बांबूंच्या काड्या यापासून हे जपान समुराई मंदिरची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि विशेष म्हणजे आमचं गणपतीचे सगळे दागिने हे खऱ्या चांदीचे आहेत. यावर्षी आम्ही दरवर्षी आम्ही एक एक दागिना घेतो. यावर्षी आम्ही बिगबाळी आणि चंद्रकोर असे 2 दागिने यावर्षी घेतलेत. याप्रमाणे गेली 10-15 वर्ष आम्ही गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे दरवर्षी एक नवीन अलंकार घेतो. आणि डेकोरेशन हे सगळं माझ्या भावाने शैलेंद्र शिंदे आणि माझा मुलगा तन्मय ह्या दोघांनी मिळून हे सगळं डेकोरेशन म्हणजे ही सजावट केली सगळी. विख्यात भूप